मी परत एकदा निवेदन करेन, तानाजी, कमलेश गुप्ता आणि धीरज यांनी मंचावरती यायचं आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचं आहे. दक्षिता 11. परत एकदा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या फायनल सामन्यासाठी. सामना खूपच अटीतटीचा झाला पाहिजे हीच अपेक्षा दोन्ही संघाकडून. फायनल सामना वाटला पाहिजे जेणेकरून प्रेक्षक 12 वाजले तरी या ठिकाणी या सामन्यासाठी वाट बघत होते. तो क्षण आलेला आहे. पंचासाठी सज्ज झालेले आहेत. एका साईडला आहे अमित आणि एका साईडला बल्ली, असे दोन नावाजलेले खेळाडू पंचाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला भेटतोय अप्पा ग्राउंड मैदानावरती. आणि स्ट्राईक वरती आले तो केदार आणि नॉन स्ट्राईक तो विवेक आणि गोलंदाजी मार्गावरती आहे तो देवा. खेळाडूचा नशील असेल का आत्ता तरी देवा मला पावशील का आणि हॅट्रिक घेऊन धावशील का. चला फायनल सामन्याला सुरुवात आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टार्ट. देवा पहिला चेंडू खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट दोन्ही हात वरती करून पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त धाव भेटेल. संघाचं खाता उघडलेलं आहे. 1 धावेने हलक्या हाताने खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. केदार सुद्धा खाता उघडलेला आहे 1 धावेने आणि धावसंख्या पोहोचते ती 2 वर. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या लागलेली ती 2. आता स्ट्राईक वरती आलाय तो विवेक. देवा राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक घेतो तो विवेक. दुसरा चेंडू पहिल्या षटकातला चांगला असा कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव भेटेल. 1 धावेने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू देवा सज्ज होतोय. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 2 गेंदे 4 रन. अगली गेंद देवा की स्ट्राइक लेते हुए केदार. फिर से अच्छी गेंद डॉट गेंद अच्छी वापसी करते हुए गेंदबाज देवा. अब तक 3 गेंदों का खेल हो चुका है और स्कोर बोर्ड पर रन लग चुके 4. 3 गेंदे 4 रन. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू देवाचा. स्ट्राइक घेतो तो राइट हँडेड बॅट्समन केदार. परत एकदा खराब चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. बेनबाद 5. 3 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू चौथा चेंडू देवा. राऊंड विकेटचा मारा. परत एकदा खराब चेंडू वाईट चेंडू. थोडासा फायनलचा प्रेशर या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला देवावरती सुद्धा. कितीही मोठा खेळाडू असला तरी फायनलचा प्रेशर नेहमीच प्रत्येक खेळाडूवरती असतोच. ते आपल्याला पाहायला भेटतं देवाच्या गोलंदाजीवरती. वाईट लगातार वाईटवरती वाईट टाकतात चाललेत. समोर चांगला फलंदाज केदार. आता मात्र चांगला असा कट केलेला आहे थर्ड मॅचच्या दिशेने. 1 धाव भेटेल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 7 वर. बिनबाद 7. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातले. आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल
एकही चौकार आलेला नाही, तरी 7 धावा झालेल्या आहेत. विवेक परत एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, आता मात्र निर्धाव जातो चेंडू. चांगला कमबॅक करताना गोलंदाज देवा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला घेऊन येतोय तो देवा. परत एकदा चांगला फटका कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. एकच धाव भेटेल. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटक संपल्यानंतर पहिल्या षटकात तर धावसंख्या पोहोचते ती 8 वर. बिनबाद 8. पहिल्या षटकांतर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 8. पुढचा वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन देतो तो कर्णधार. हलक्या हाताने खेळून काढलाय आणि थोडासा मिसफील्ड पिण्याकडून आणि हा चौकार भेटलेला आहे. फायनलचा प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती दिसतोय आणि थोडासा फंबल झालेला आहे, जेणेकरून चौकार भेटलेला आहे विवेक याला. विवेकच्या बॅटमधून पहिला चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 12 वर. पहिला चेंडू होती चौकार आणि दुसरा चेंडू मात्र चांगलाच लेग ब्रेक चेंडू केलेला आहे. बीट केलेला आहे विवेक. निर्धाव जातोय चेंडू. चांगला कमबॅक करताना गोलंदाज. आतापर्यंत सुलेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. परत एकदा चांगला ऑफ ब्रेक होता आणि आता मला वाटते 22च्या रूपात 4 धावा भेटतील. बॅट्समनला बीट केला, कीपरला बीट केलेला आहे आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर 4 धावा. 22च्या रूपात 4 धावा भेटेल. 4 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 16 वर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पोहोचती 16. आतापर्यंत मिसफील्डच्या द्वारा 2 चौकार भेटलेले आहेत. गोलंदाजी सुरेख होते, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ भेटत नाही. थोडेसे गोलंदाज नाराज असतील, कारण की आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, जेणेकरून 2 चौकार भेटलेले आहेत. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक दोन्ही ब्रेक करता येते, जेणेकरून बॅट्समनला काही समजत नाही. विवेक परत सज्ज होतोय फलंदाजसाठी. गोलंदाज सज्ज होतोय पुढच्या चेंडू टाकण्यासाठी. चौथा चेंडू घेऊन येतील. परत एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळला. लेग बायच्या रूपात 1 धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 17. फायनलचा प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती या ठिकाणी दिसतोय आपल्याला. पाचवा चेंडू. स्ट्राईक घेतो केदार. रिव्हर्स स्वीप, चांगला रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने चांगला फील्ड होतोय. 1च धाव भेटेल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 18 वर. मात्र शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक वरती विवेक. परत एकदा मला वाटते पंचाने निर्णय कळवायचा आहे. थर्ड मॅनला दिलेला आहे. थोडासा डाऊटफुल होता, म्हणून त्याने कुठच्याच प्रकारचा यूट्यूबला थोडीशी मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल. या शेवटच्या दुसऱ्या षटकाचा शेवटच्या चेंडूवरती रनआउटची अपील केलेली आहे. थर्ड मॅनला दिलेली आहे ती, थर्ड अंपायरला. OUT आउट. केदार बाद होतोय. पहिला हादरा, पहिला झटका या ठिकाणी शाही सध्या संघाला लागतोय केदारच्या रूपात. केदार बॅक टू द पवेलियन आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो गट्टी. शाही सद्दा थोडासा बाउंड्री पीछे जाओ. शाही सद्दा मागे जायचंय, बॅनरच्या मागे जायचंय.
2 षटकांतर धावसंख्या ती 1 गडी बाद 18 धावा. आता मात्र वैयक्तिक पहिल्या सामन्याचा तिसरा षटक घेऊन येतो तो केसर. नॉन स्ट्रायकिंग वरती तो गट्टी आणि स्ट्राईक वरती आहे तो विवेक. आतापर्यंत विवेक सूर्यकुंची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांतर 1 गडी बाद 18 अशी धाव फलक आहे. वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन येतो केसर. स्ट्राईक घेतो तो विवेक. मात्र चांगला असा फटका, चांगला क्षेत्ररक्षण होतो राकेश याच्याकडून. एकच धाव भेटेल. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 1 गडी बाद 19 धावा. 13 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा लागल्या त्या फलकावरती 19. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय केसर. स्ट्राईक घेतो तो गट्टी. लेफ्ट हँडेड डावखोरा फलंदाज. मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. पुढचा चेंडू आता मात्र चांगला कमबॅक करताना केसर. टॉट चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. मंगेश गोरेकडून प्रत्येक चौकारास 200 रुपये. मंगेश गोरेकडून पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक चौकारास 200 रुपयाचा पारितोषिक. साई श्रद्धा संघाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगली संधी आहे. प्रत्येक चौकार ठोकल्यास 200 रुपयाचा मानधन भेटेल या ठिकाणी. केसर सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. गट्टी, डावखोरा फलंदाज स्ट्राईक वरती. परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट, अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 2 चेंडू 21 धावा. परत एकदा चांगला कट केलेला आहे, चांगला फील्ड होतोय. एकच धाव भेटेल. दोन्ही नावाजलेले संघ या ठिकाणी फायनल सामन्यासाठी आपल्याला पाहायला भेटतात मैदानावरती. पर बाउंड्री 300 रुपये रोशन पाटील यांच्याकडून. परत एकदा चेंडू पायावरती आदळलेल्या लेग बायच्या द्वारे 1 धाव भेटेल. अतिरिक्त धाव भेटले 1 आणि धावा पोहोचल्या त्या 23. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला ब्लॉकर मध्ये चांगला फटका, तेव्हा चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटेल. 24 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू केसर यांचा. आतापर्यंत सूर्यकुंची गोलंदाजी करतो केसर. फक्त 5 धावा खर्च केला आपल्या 5 चेंडूवरती. परत एकदा आता मात्र एक एज लागतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गडी बाद होतोय. दुसरा आधार या ठिकाणी साई श्रद्धा संघाला लागतोय विवेक याच्या रूपात. 3 षटक संपलेले आहे. 3 षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 24 वर. सरासरी 8च्या रन रेटनी धावा आतापर्यंत उभारण्यात आलेल्या आहेत साई श्रद्धा संघाने. आणि त्याची जागा बनण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो क्रीज वरती, केदार. चला शेवटचा षटक या पहिल्या इनिंगचा फायनल सामन्याचा अंतिम षटक घेऊन येतोय तो राकेश. आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत राकेश, गोखेरूचे नावाजलेले खेळाडू. भरपूर ट्रॉफ्या त्यांच्याकडे जमा असतील, ट्रॉफी ठेवायला जागा नसतील राकेश यांच्याकडे.
एवढ्या ट्रॉफ्या त्यांनी या क्रिकेटच्या माध्यमातून कमवलेल्या आहेत. राकेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती आणि स्ट्राईकवर घेतोय तो गट्टी. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांतर धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 24. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो केदार. फिल्डिंग मध्ये फेरबदल करताना राकेश. चला गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा षटक टाकण्यासाठी आणि स्ट्राईक वरती येतो गट्टी. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईट घोषित केल्या पंचांनी. एक अतिरिक्त धाव भेटेल. अतिरिक्त धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 2 गडी बाद 25. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंगचे. परत एकदा खराब चेंडू. वाईट बॉल. नक्कीच फायनलचा प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती, फलंदाजावरती, गोलंदाजावरती, क्षेत्ररक्षणावरती आपल्याला दिसतोय. दोन चेंडू टाकले, सलग 2 वाईट टाकलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 26 वर. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्गावरती. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती एक गट्टी. पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू. लेग बायच्या धाव रूपात एक धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. शेवटचे 5 चेंडू या फायनल सामन्याचे. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय तो केदार. नवीन फलंदाज क्रीज वरती केदार विवेकची जागा भरण्यासाठी आलेला आहे. शेवटचे 5 चेंडू या फायनल सामन्याचे. केदार मात्र स्वीप मारायचा प्रयत्न. लेग ब्रेक चेंडू होता. चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. निर्धाव होते चेंडू. डॉट चेंडू. केदार सज्ज होतोय फलंदाजासाठी परत एकदा. आणि हा चांगला असा चौकार, खणखणीत चौकार. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 31 धावा फलकावरती. दोन गडीच्या मोबादल्यात. चौथा चेंडू राकेश. स्ट्राईक वरती केदार. चांगला असा फटका आणि त्याहून चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पिण्या यांच्याकडून. एकच धाव भेटेल. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 32 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे या फायनल सामन्याचे. राकेश बघू काय करतो आपल्या संघासाठी. आणि गट्टी निश्चित चौकार मारण्याचा प्रयत्न असेल कारण का शेवटचे 2 चेंडू आहे. एक मोठा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल निश्चितच कारण का समोर टीम बॅटिंगचा भरमार आहे त्यांच्याकडे. चांगले नावाजलेले खेळाडू त्यांच्यामध्ये समावेश आहे. बत्तीस. शेवटचे 2 चेंडू धावा फलकावरती आहे ते 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू या फायनल सामन्याचे. कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय बॅटीवरती आलेला नाही. निर्धाव होते चेंडू. डॉट चेंडू. सूर्यकशी गोलंदाजी राकेश यांच्या द्वारा आपल्याला पाहायला भेटते.
आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आपल्या या शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूवरती. शेवटचा चेंडू राकेश स्ट्राईक घेतो गट्टी. मात्र आणि आम्हाला वाटतं धावचेत होतोय गट्टी. पंचाने निर्णय वाईट आहे ना, वाईट बॉल. अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोहोचते 33 वर. 33 लॉस ऑफ 3 विकेट. याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आहे तो साहिल. शेवटचा चेंडू ज्या फायनल सामन्याचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू राकेश सज्ज होतोय. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईकवरती केदार. परत एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धाव संख्या पोहोचते ती 34 वर. परत एकदा वाईट. सलग लगातार 3 वाईट टाकलेले आहेत. ह्याला म्हणतात फायनलचा प्रेशर. मात्र चांगला ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. दुसरा धाव सुद्धा आणि आउट झालेला आहे. चौथा गडी बाद झालेला आहे. तिसऱ्या रनासाठी 36 रन झालेले आहेत. 37 धावांचं आव्हान. हा फायनल सामना जिंकण्यासाठी, या ट्रॉफीवरती आपलं नाव नोंदवण्यासाठी 37 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. दोन सलामीचे फलंदाज क्रीजवरती जाताना. लवकरात लवकर क्षेत्रक्षण सज्ज करून घ्यायचं आपला. साई श्रद्धा. बॅट्समनचं नाव सांगायचंय. केसर आणि मंडलिया असे दोन सलामीचे फलंदाज क्रीजवरती आपल्याला पाहतो आपण. आणि पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो मंथन. सदोतीस धावांचं आव्हान आहे.
24 चेंडू आणि 37 धावा. सरासरी 9च्या रन रेटनी ह्या धावा कराव्या लागतील फायनल सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती तो केसर आणि नॉन स्ट्राईक वरती तो मंडलिया. राऊंड विकेटचा मारा करेल मंथन. पहिला चेंडू खराब चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल. वाईटच्या रूपात खाता उघडलेल्या संघाचा 1 धावेने. परत एकदा वाईट चेंडू खराब चेंडू. खराब सुरुवात मानवावी लागेल. प्रत्येक खेळाडूवरती फायनलचा प्रेशर या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. सलग 2 चेंडू आणि 2 वाईट टाकलेले आहेत. एकही लिगल डिलिव्हरी अजून टाकलेली नाही. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावरती राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती तो केसर. 2 धावा झालेले आहेत. मात्र आणि हा पंचाने आउट दिलेला आहे. गडी बाद होतोय पहिला केसरच्या रूपात. केसर हा शून्यावरती बाद होतोय. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या ते 2. 1 गडी बाद. 37 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. परत एकदा निश्चित वाईट असेल. सलग 3रा वाईट टाकलेला आहे. अतिरिक्त धावा भेटेल 1 आणि धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 1 गडी बाद 3 धावा. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या लागली ती 3. तिन्ही अतिरिक्त धावा भेटलेल्या आहेत. बॅटिंग अजून एकही रन आलेला नाही. स्ट्राईक वरती तो देवा आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते मंथन. स्ट्राईक वरती देवा. मात्र फाईन लेगच्या खेळून काढलेला आहे. 1 धाव भेटेल. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या फलकावरती लागले ते 1 गडी बाद 4. परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावरती मंथन. स्ट्राईक वरती तो मंडलिया. चांगलासा फटका. चौकार. मंडलियाच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. आपला खाता उघडलाय चौकाराने. पंचांशी वादविवाद करू नये प्लीज. प्रत्येक खेळाडू मी निवेदन करतो पंचांशी वादविवाद करू नये. पंच अचूक असा निर्णय देतील. पंचांवरती प्रेशर टाकू नका कुठच्याच प्रकारचा. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. परत एकदा लेगचे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदोला. लेग बायच्या रूपात 1 धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा झाल्या त्या 9. सरासरी 9चाच रन रेट आहे आणि तो रन रेट आतापर्यंत राखलेला आहे. पाचवा चेंडू मंथन याचा.
देवा. चांगला असा शॉट, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव भेटेल. एक धावने धावसंख्या पोहोचते ती 10 वर. एक गडी बाद 10 धावा. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू मंथन. स्ट्राईक वरती मंडलिया. मंथन सज्ज होतोय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईक वरती आहे मंडलिया. आणि हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. एक धाव पूर्ण होते. एक धावने धावसंख्या पोहोचते ती 11 वर. एक पहिल्या षटकांतर धावसंख्या ते एक गडी बाद 11 धावा. अकरा 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 अकरा. आणि वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो. मयूर. परत एकदा खराब चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. आणि धावसंख्या पोहोचते ती 12 वर. सज्ज होतो मयूर. स्ट्राईक वरती मंडलिया. चांगला असा फटका, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण. एक चेंडू 13 धावा. एक चेंडू 13 धावा. 37 धावांचं आव्हान आहे. हा फायनल ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी 37 धावा करण्याचे आहे. मयूर सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक घेतोय तो देवा. चांगला असा लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण होते. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या फलकावरती लागले ते एक गडी बाद 14. पुढचा चेंडू मयूर. एकदा चांगला खेळलेला आहे. हा चौकार. खणखणीत असा चौकार मंडलियाच्या बॅटीतून पाहायला भेटतो आपल्याला. आउटस्टँडिंग बॅटिंग मंडलिया. चांगली गोलंदाजी केली. आता चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतोय मंडलिया. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या लागली ती 18. मयूर सज्ज होतोय. स्ट्राईक घेतो तो मंडलिया. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मंडलिया. चांगला असा फटका, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू 19. पुढचा चेंडू मयूर सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीसाठी. स्ट्राईक घेतो तो देवा. चांगला फॉलो मध्ये फील्ड केलेला आहे. डॉट चेंडू. निर्धाव जातोय चेंडू. चांगला कमबॅक करताना गोलंदाज मयूर. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. मयूर सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्गावरती आणि स्ट्राईक वरती आहे तो देवा.
परत स्वीप मारायचा प्रयत्न. एकच धाव भेटेल. एक धावच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 20 वर. एक गडी बाद 20, 2 षटकांतर धावसंख्या ते 20. आता मात्र समीकरण असं आहे का 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12-17. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज या ट्रॉफी उचलण्यासाठी. 12 चेंडू आणि 17. बघू डिफेंड करता येतात की नाही, कोण गोलंदाज आता सूर्यकाशी गोलंदाजी करावी लागेल. आता मला वाटते गोलंदाजीसाठी येतोय विवेक. विवेक गोलंदाजीच्या मार्गावरती. 12 चेंडू 17 धावा. अत्युत्तम सामना या ठिकाणी पाहायला भेटतोय. जसा फायनलचा सामना झाला पाहिजे तसा त्याच प्रकारे या ठिकाणी सामना पाहायला भेटतो आपल्याला. सज्ज होतं विवेक. चांगला असा स्ट्रेट फटका मारला होता, निश्चित चौकार असता, परंतु हा चेंडू अंपायरला लागल्या कारणाने एकच धाव भेटलेली आहे. 3 धाव वाचवलेले आहेत. शाही सद्दाना चांगलीच मदत केलेली आहे पंचाने. 3 धाव वाचवलेले आहेत. अरे थँक्यू तरी बोला अंपायरला. मात्र 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. 11 चेंडू 16 धावा. चेंडू मात्र खराब चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोचते ती 22 वर. विवेक सज्ज होतोय. विवेक सज्ज होतोय. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती मंडलिया आणि चांगला असा फटका. 4 धावा. चांगला असा गॅप टिपलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मंडलिया आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका पार पडतोय. प्रथम गोलंदाजी सुरेख केली, आता फलंदाजी सुद्धा सुरेख अशी करतोय. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10-11. चेंडू आणि 11 धावांची गरज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय विवेक. मात्र चांगला असा फटका. खणखणीत असा चौकार. खणखणीत असा चौकार पाहायला भेटतो मंडलियाच्या बॅटीतून. आउटस्टँडिंग बॅटिंग मंडलिया. 1 मॅन आर्मी सारखे बॅटिंग करतोय. नजर हटी दुर्घटना घटी असाच प्रकारचा शॉट होता मंडलियाचा. आता मात्र निश्चित झेल होता. झेल सुटलेला आहे केदार याच्याकडून आणि जीवनदान भेटतोय मंडलियाला. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. आता मात्र फक्त 6 धावांची गरज. निर्धाव जातोय चेंडू. डॉट चेंडू. मात्र समीकरण असं 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू आणि 6 धावा. 7 गेंदे 6 रन. आणि हलक्या त्याने खेळून काढलेला आहे. आता मात्र शेवटचा षटक. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा.
बघूया शेवटचा षटक कोण घेऊन येतो तो. 6 बॉल 5. शेवटचा षटक घेऊन येतो तो. मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कृत केलेला होता रोहित, ज्याने शेवटच्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 4 गडी बाद केला होता. अशाच काहीतरी पराक्रम करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर रोहितला. रोहित सज्ज होतोय. 6 चेंडूंनी 5 धावा, 6 गेंदे 5 रन. पहिलाच खराब चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा भेटलेल्या आहेत. आता मात्र समीकरण बदलत आहे. आता मात्र 6 चेंडूंनी 3 धावाची गरज. 6 चेंडूंनी 3 धावा. स्ट्राईक घेते तो. 6 चेंडू आणि 3 धावाची गरज. स्ट्राईक वरती मंडलिया. परत एकदा वाईट बॉल. 6 चेंडूंनी 2 धावाची गरज. आणि हा चांगलासा फटका. तर मात्र 5 चेंडूंनी 1 धावाची गरज या फायनल सामना जिंकण्यासाठी. उत्साह या ठिकाणी दक्षता 11 या संघामध्ये. त्यांना माहिती आहे जवळपास हा सामना जिंकलेलाच आहे. चांगलाच. आणि हा रनआउट झालेला आहे मंडलिया, ज्याने सुरेख अशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. 1 मॅन आर्मी सारखी बॅटिंग केली. आउटस्टँडिंग बॅटिंग मंडलिया, ज्याने सामना एकतर्फा करून सोडलेला आहे. आणि परत एकदा विकेट भेटतोय. सामना थोडासा रंगलेला आहे. आतापर्यंत आस सोडलेली नाही. क्रिकेट असा खेळ आहे का शेवटच्या बॉलापर्यंत, शेवटच्या रनापर्यंत सामना सोडला जाऊ शकत नाही. काही होऊ शकते. 3 बॉल 1 रन. 3 चेंडून 1 धाव. कंपल्सरी चेस असल्या कारणाने हा चेंडू अगर निश्चित डॉट झाला तर निश्चित प्रेशरमध्ये येईल दक्षिता 11. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. वाईट टाकले नसते निश्चित हा सामना शेवटच्या बॉल पण गेला असता. पुढचा चेंडू रोहित.
आणि विनिंग शॉट खेळलेला आहे आणि सामना विजयी झालेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन दक्षिता 11 आणि शाही श्रद्धाचा सुद्धा अभिनंदन. त्याने सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे, चांगलं खेळी दाखवलेली आहे मैदानावरती. अभिषेक, अभिषेक मॅन ऑफ द मॅच साठी त्याची निवड केलेली आहे. अभिषेक त्यांनी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन झाला. अभिषेक या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभिषेक